आज एवढे लोक कीर्तनाला आणली, एवढे लोक समाज 2 तास बसला, असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा, असे उद्या एकानं पुढं शिट्टी आणली, माग हवा गेली हो. चड्डी बी जीन होती पण दाडकन उपसली बा. पैसा चांगल्या कामात घाला. आणि कधी सांगून ठेवतो, पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे. एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापितो, उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो. आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडा ना अजून. याला बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते, आता ते पिशवे केल्यात. आता पिशवे लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले, पिशव्याच फेकून आणतात लोक. लफड्याचे लग्न कशात पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगताप साहेबांच्या अभिष्टतेला सगळ्या लोकांना, पंक्ती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबलानं घालायला लागली ठीक आहे, पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली. पैशाचा वापर झाला, लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला, दणकून घाला. ही भंगार कामं करू नका. उभ्यानं ते वराड नालायक ताटली हातात घेत भात कान फाडे भात. एकाला भातच सापडा, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे म्हणला, ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडणं, तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणला, उडत गेलं लग्न. दणकून वाढीचा पण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न, कुटीचं. आणि या वाडी गुलाबजाम. पूर्वी गुलाबजामू तरी गोल होता, आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजामू. आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला, ते नागपुरीत घुसला गुलाबजामू. त्याच्या पाठीत बुक्का आणला, नाही तर मेलं होतं म्हातारं. पण काही करीत बसायचं आपलं येण्यावर. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झाला ना, तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फुल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहर फूल बरसा मेरो महबूब आया है. जमलं का नाही. मेरो महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का. त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे दे. ते मरणाची क्वार्टरी बेदन त्याला का आला फुलं. नाही नाही नाही. तिसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात म्हणजे अभंगात घुसायचंय. पहिला मुद्दा क्लिअर झालाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. चिंता करायची नाही. 2 चिंता करायची नाही. आणि तिसरा मुद्दा आहे, आज आपण सगळेजण आदरणीय संजयजी जगताप
यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भरतदादा चोखंडे, दिनेश भिंताडे, जगन्नाथ हिवरकर. कार्यक्रमाचे आयोजक समज गायक गुणीजन, गायक, वादक, स्टेजवरील मंडळी, माईक सिस्टीमवाले, त्यांचे कार्यकर्ते, संयोजन. संजयजी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, गायक वादकांच्या वतीने आपण त्यांना ह्या शुभेच्छा देऊ की त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. हा, हे 100 आणि इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणलं होणार, याच्यात शंका नाही. आपलं कीर्तन वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. हा, फक्त आपण सांगू तसं ऐकायचं, नाही तर पहिला जातोय. हो, आणि या अभिष्टचिंतनाला त्यांचे कार्यकर्ते, गायक वादक, नगरसेवक मंडळी, गेस्ट स्टेजवरचे उपस्थित मान्यवर, गायक वादक, माई सिस्टीमवाले, मंडपवाले, सगळे कीर्तनाला बसलेले भाविक परिसरातील गायक वादक गुणीजन, त्यांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करणे आपण देवाकडे एक मागू देवा. शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे आणि हिंदू संस्कृती असेच जतन राहून प्रत्येक कष्टकरी माणसाच्या गालावर हसू राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाकडे एवढंच मागा, देवा प्रत्येक माणसाच्या गालावर जे दुर्मिळ झालंय ते हसू आहे. आणि या जगताप परिवाराच्या बाबतीमध्ये एकच वाक्य सांगायचं, फक्त लिहून घ्या वाक्य. कोणतीही व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात, ध्यानात ठेवा. 1, त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. कोणताही माणूस प्रारब्धाशिवाय मोठा होऊ शकत नाही. म्हणजे जगताप साहेबांचं ते प्रारब्ध आहे. एवढा मोठा शेठ होऊन एवढ्या बँकेचा चेअरमन. हे काय, हे काय बोलायचं, हे काय प्रारब्ध. आता वाक्य अगर आता करण लावून घ्या. प्रारब्ध जरी तुमचं उत्तम असेल आणि त्याला जर प्रयत्न नसेल तर ते प्रारब्ध फेल आहे. पुन्हा उलट आहे का, प्रारब्धही अनुकूल आहे, प्रयत्नही चांगले आहेत, पण आशीर्वाद किंवा कृपा जर कुणाची नसेल तर पहिल्या दोन्ही गोष्टी फेल आहेत. पुन्हा उलट आहे का. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव कर्म आहे. प्रारब्ध अवलंबून कर्मावर, प्रयत्न अवलंबून कर्मावर, आणि प्रयत्न कृपा सुद्धा अवलंबून. उदाहरण एका मिनिटात राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. शब्द निळा. मोबाईलमध्ये डोकं नका घालू बसू, इकडे लक्ष द्या बारीक. काय VIP नाही आपण, असं कोणचाही उठलं नाही फोन. उगाच आपलं दरिद्रवाणी त्याच्या डोकं घाली बसायचं. कसं जगावं. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा. कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. हो चला. काय होतं आता, मुद्दा क्लिअर होता. 3 शब्दातच फिरायचं आपल्याला. राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. पुढं वाक्य ऐका बरं का आता. पण मृत्यूशय्यावर राजा दशरथ पडलं. राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा दशरथ कौशल्याला मरताले म्हणतो, कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडणारा जरा कोण आहे, विचार विचार कौशल्य विचार. जनकाचा व्यायी आहे कौशल्य, रामाचा बाप आहे कौशल्य, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सूर्यवंशातला सगळ्यात मोठा राजा आहे मी. पण मला 4 पोरं असून सुद्धा मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. कौशल्य ऐक, कौशल्य ऐक. राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. राजा दशरथाने कौशल्याला सांगितलं, कौशल्य समोरच्या भिंतीवर मला चित्र दिसतंय. कौशल्य चित्र, नदी वाहते. कौशल्य नदीच्या कडेला झाड आहेत आणि झाडाजवळ झोपडी आहे आणि झोपडी पुढे आंधळे आई वडील बसलेत आणि मी झारीनं पाणी घेऊन गेलोय, त्यांनी मला शाप दिलाय. राजा दशरथ जागेवर मेला. आता उत्तर ऐका. राम जन्माला आला दशरथाच्या पोटी, हे त्याचं प्रारब्ध आहे. पण राजा पुत्र शोकाने मेला, हे त्याचं कर्म आहे. आता उलट ऐका. राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर मेला, हे त्याचं कर्म आहे.
पण जटायू सारखा पक्षी रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा नीट ऐका. जटायू पक्षी आहे, रामाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि रामचंद्राने हात फिरवलाय जटायूच्या अंगावरून आणि रामचंद्रजी म्हणतात बोल. अरे उत्पत्ती मी आहे, स्थितीही मी आहे आणि लयही मीच आहे. बोल तुला आयुष्य देऊ की तुझं शरीर सुंदर बनवून देऊ. डोळ्यातून पाणी आलेल्या जटायूने सांगितलं रामचंद्रजी तुम्ही मला किती सुंदर शरीर दिलं तरी ते एक दिवस नाश पावणार आहे आणि तुम्ही मला कितीही आयुष्य दिलं तरी ते एक दिवस संपणार आहे. पण तुमची मांडी मला कधी मिळणार नाही. तुम्ही मला काहीच देऊ नका, मला तुमची मांडी द्या. दशरथ पुत्र शोकाने मेला हे कर्म आहे आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका. जिला 9 महिने मुलगा खुशीत ठेवला तिच्या स्तनातलं दूध प्याला नाही हे तिचं कर्म आहे. पण जिनं खुशीतच ठेवला नाही तिचं आईतं दूध प्यायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका. मेकअप करून दूध प्यायला गेली, कायमची मेली, बाहेर नाही आली हे तिचं कर्म आहे. पण फाटक्या लुगड्यातल्या शबरीला राम भेटायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुढे ऐका. अख्ख्या जगाने छळ करून गाथा पाण्यात टाकला हे तुकोबरायचं कर्म आहे. पण वैकुंठाला न्यायला देव आला हे तुकोबरायचं प्रारब्ध आहे. कर्म चांगलं करा. जी माणसं नोकरीला असताना प्रामाणिकपणे नोकरी केल्या ती रिटायर झाल्यावर सुखी आहेत. पण ज्यांनी पगारालाच हात लावला नाही, नुसता मालच छापीत राहिला, रिटायर झाल्यावर येडे झाले. येडे असे हिंडाच्या गावात शुकोकोटपा नॉर्वे फोमे असा येतो आरतीला खाजन दोघांना पाहे ना इकडून घेतो खातो कोण इकडून. मग तुम्ही माना नाही तर नका मानू. माना नाही तर नका मानू 17व्या त्यातली ओवी सांगतो. झाड जाणी जे फुले, मानत जाणी जे बोलेन, भोगे जाणी जे केले कर्म. संजयजी जगतापांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा देताना या व्यक्तीचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे आणि सोपान काका सारख्यांचा आशीर्वादही आहे. प्रारब्धही आहे. कोणी मोठा होत नाही. असं कोणी उठायचं नाही, गपचिप राह. कोणी उठायचं माझ्या पोराला पाखवा शिकवा, तेव्हा आबाज पेंड का इथं पाखवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा क्वाटरी भेटतात. तुला कोण नेतो बावळाटासारखं असं चालतं का. कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. 48% मार्क पडले, मेडिकलला ऍडमिशन घ्यायला निघला का भोंगला करून हल्ला पाहिजे तुला. हार्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाया काम येशील. काय करतो तुला मेडिकलला घालून का माणसं मारितो काय. इथं 90% वाले बोंबलं तिंडत आणि तू 48 अगरबत्ती कुठं लावतो. तू बरं आहे गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला. बाई वाड्या होया आणि राहा तो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलितो. काय माणसं आहे. बाई कुठे येईल पण तुला राहिला घर कुठे येईल. माझ क्वालिटी ती क्वालिटी याच्यावर तुमचं मत काय. क्वालिटी ती तिथं चालत नाही. काही किती लोक म्हणते लय मी डॉक्टर झाले, होऊ द्या. विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. किती इंजिनियर होऊ द्या, कितीही ब्रिलियंट इंजिनियरला कॉन्ट्रॅक्ट आहे. माशे मधले इंजिनियर नाही येत. उद्घाटनाच्या बंदरच वाहून गेला. उद्या उद्घाटन फुटला, बरा रातचा मुरुम. घ्या सकाळी रिबीन कापून, दुपारी जाऊ द्या वाहून. असे लई येत. 3 गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईना. डॉक्टरच कसा आहे, तू गेलाच का त्याच्यात. त्याची शेवटची गोळी घेतली तरी तू जाणार नाही नीटवर. क्वालिटी ती क्वालिटी, क्वांटिटी ती क्वांटिटी. आणि आज पाया पडून सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी कमी झाली. क्वालिटी राहिली नाही. मला क्वालिटीच नाही, नाही क्वालिटीच नाही. आपल्याला संजयजी जगतापांचे वाक्य अभिष्ट चिंतनाला परत तेच वाक्य सांगायचं. या कुटुंबाचं प्रारब्धही उत्तम आहे. तिकडं नका लक्ष देऊ. प्रयत्नही आहेत आणि एका साधूच्या भूमीत जन्म हा त्यांचा आशीर्वादही आहे. सासवडमध्ये जन्म म्हणजे सोपान काकाजवळ जन्म. तिकडं नका लक्ष देऊ. हे त्या व्यक्तीचं प्रारब्ध आहे.
आता पुढे चला. प्रयत्नही आहेत, प्रारब्धही आहे आणि कर्मही आहे, तरच व्यक्ती मोठी होऊ शकते. यावर तुमचं मत काय? बोलत जायचं. प्रारब्ध आहे मला. आता एवढी लोक जगताप साहेबांना सभेला आणायला 7-8 लाख रुपये लागले असते आणि 1001 पोलीस लागले असते. आता मलाच त्यांनी शोरूम मधून एखादी गाडी द्यायला काय हरकत आहे? चला त्यांनी म्हणलं पाहिजे इंदुरीकर आपला माणूस गरीबाला गाडी देऊन टाका. काय बरोबर, पार्टी दुबळी नाही ना हो. आणि एक वाक्य त्यांच्या अभिष्ट त्यांना सांगून ठेवतो. इंदुरीकरचे कीर्तने महाराज, एक काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कायम सत्य आहे. एक वाक्य सांगा, कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस जर मोठा होत असेल ना, त्याला आपल्याला त्याबद्दल आदरच पाहिजे. कोणताही क्षेत्र कोणताही असू द्या. आपला एक डॉक्टर विद्वान असेल, मानायला काय हरकत आहे? आपला एक इंजिनियर, आपली एक 10वीची मुलगी केंद्रात पहिली आली, स्वाभिमानच आहे ना आपला. एक मुलगा सीमेवर लढतोय, स्वाभिमानच आहे ना. एक मुलगा झोपडीवाल्यातला मुलगा झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी कलेक्टर झाली, स्वाभिमान आहे. एक नामांकित पखवाद्या झाला, स्वाभिमान आहे. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झाला ना, आपल्या त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच विचार पाहिजे. आणि पॉझिटिव्ह विचार हे कधी चांगलेच असतात. एखाद्याने गाडी घेतली ना, हसलं तर पाहिजे ना. हप्त्यावर घेतली असं, अशी दरिद्री विचार आहे आपली. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलंच नाही, लफडास. अरे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे महाराज. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस डायरेक्ट मोठा होईल कधीच नाही, कधीच नाही. हळूहळू. माऊलीची ओवी आहे, ढाळे 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 केतलेने एक वेळे. कधी ध्यानात ठेवायचं, तुम्ही हळूहळू मोठे व्हाल. म्हणून आजच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 3 वाक्य सांगतो. या व्यक्तीच्या अभिष्ट चिंतनाला बसलेली सगळी माणसांना 2-3 वाक्य इंद्रिकरचे सांगतो. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. आपण वाक्य कधी खोटं ठरत नाही. एक, पहिला संकल्प करा, सगळे सहन करायला शिका, दिवस बदलतात. सहन करा. हॉस्टेलला राहतो ना तू, एकच बनेल ना तुला, एक दिवस उघडा झोप, काय फरक पडत नाही. 2 काढ. शर्ट फाटलाय ना, फाटू दे, फाटू दे, 2 काढ, इस्त्री मार, तोच वापर. एक वाक्य सांगू, तुम्ही जितके गरिबी काढाल, जितकी तुम्ही गरिबी काढाल तितके तुम्ही मोठे व्हाल. यावर तुमचं मत काय? बोला जा. बरोबर. करा, सहन करा, सहन करा, सहन करा. आणि ह्याच वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा. सहन करा. तुम्ही सगळेजण देवळात जाता, सगळेजण देवळात जातात, सगळेजण चप्पल पायरीवर काढतात आणि सगळेजण आत गेल्यावर कासवाच्या पाया पडतात. कासवाच्या पाया मंदिरात का पडतात? तर कासव असा प्राणी आहे महाराज, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत. त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. आणि दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाहीये. तिकडे नका लक्ष देऊ, जाऊ दे. कासवाला स्तन नाहीये. कासवाच्या आईला पिलू झालं तर कासवानं जर आईनं पिलाकडं पाहिलं तर पिलू आपाप वाढतं. मग मंदिरात जाणाऱ्या माणसानं कासवाकडे एकच बघायचं, माझ्याकडे माझ्या नजरेत कासवा इतकी ताकद देऊ नको, पण माणसातला माणूस पाहण्याची ताकद तरी मला दे. म्हणून मंदिरात कासव आहे. निदान मी जिचं दूध पिलं ती माझी आई आहे, जिने मला राखी बांधली ती बहीण आहे. आणि ज्यांना आईबापाचा धर्म कळला त्यांना देव कळला. याच्यावर तुमचं मत काय? बोला. ज्याला आई कळली नाही, ज्याला बाप कळला नाही, त्याला धर्म कळायचा काय संबंध राहिला? म्हणून मंदिरात आत गेल्यावर देवाच्याच पाया का पडतात? तर सगळ्यात मोठी घाव मूर्तीनं सण केलेत आणि जे घाव सण करतात ते देव होतात. याच्यावर तुमचं मत काय? आणि हे घाव सण केल्याचंच प्रतीक आहे. सण करा, सण करा. आम्ही डायरेक्ट बाबा नाही झालो, त्याला घासावं लागते. अशी बापाची पेंड नाही ती. नाही नाही, अभ्यास करा, अभ्यास करा. परत वाक्य नीट ऐका. जगताप साहेबांच्या अभिष्ट पहिला संकल्प आहे, सहन करा देव व्हाल. सहन करा. हा, स्थना ना, एकच वय ना तुला, असू दे ना, मध्यभागी भाग पाड, 8 दिवस काढून घे. या वर्षी सहलीला जाता नाही आलं ना, नको जाऊ, सहन करा ना.
आणि फुकट कमवायचं असेल तर सण का करता? सण करा. आता तर सणच करीत नाही कोणी. 10वीच्या पोराला जर म्हणा ना तुझी सोमवारी फी भरू, ते 16चं एवढं एवढं, ते आपल्याला काय म्हणतं माहिती का, मला शाळेत काला घातलं, हे आपलं सर्टिफिकेट. इतकी भंगार आवला देते. 12वीच्या पोराला म्हणणार अरे 2 दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जाय, पास काढू शुक्रवारी. काय केलंय माझ्यासाठी? एवढंच आहे. 18चं. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, मग काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून. सहन करा, सहन करा. आणि तुम्ही जर सहन केलं ववी, व मी वव्यांप्रमाणे 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही देवाते भसाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती झेत. जगताप साहेबांच्या अभिष्टतेला पहिला संकल्प सहन करा, देव व्हाल. दुसरं वाक्य सहन करा. दुसरं वाक्य, तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुम्ही आवडीने काम करा. एक दिवस त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. पखवान आवडतो ना, रोज प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना, चाल म्हणा. कीर्तन करायला आवडतं ना, रोज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही का तुझा? 12वी सायन्सला का तू? गणित जमत नाही का तुला? सोडून दे गणित, भूगोल घे, बी ग्रुपला जा, चांगला होशील. कुणाही डोकं चालत नाही, ITI ला जा, टर्नर होय, फिटर होय. तेही जमत नाही, तेही जमत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय जमत नाही तुला, टपरी टाक. टपरी नाही टाकतात, म्हशी बाळ, म्हैस बाजार 150 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटल्या 300. बोंबलू नको. गारगारी कुल्फी. शाळेत चौकट चालत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय करत नाही, शेती कर. शेती जमत नाही, व्यापार कर. व्यापार जमत नाही, लोकांच्या गाड्या पुस. नाही जमत तुला, काहीच जमत नाही का, पैलवान हो तरी हो. एकच केसरी झाला पण कीर्ती कायमची झाली, महाराष्ट्र केसरी. पैलवान तरी हो. तुला काहीच जमत नाही, जागा मोकळी कर. तू आता पैलवान होईना. तू नुसता खातो बापाची पेंडन बोंबलं थिंडतो. तू जागा मोकळी कर, दुसऱ्याला मोकळ्या मनाने राहू दे. तू जाय. हे जमत नाही, ते जमत नाही. आणि अशी 80% लोक आहे सध्या. मेडिकल आपला विषय नाही. मग तुला झालं काय? जिंदगी बर्बाद झाली. अरे भंगरी झालं काय? तिचं जमल्याचं जसं कळलं ना, हृदयाला जखम झाली आपल्या. तू आता फाशी घे. तिच्या पायी 3 जण मरेल होते, तू 4था आहे. काय टेन्शन घेते? काय खावा काय नाही. आणि सुधारलं जग. लोकांनी आता एक दणका उठवलाय, काय जग सुधारलं. अरे काय खावा याची अक्कल नाही, काय जग सुधारलं? दे उत्तर तुम्ही मला. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? भाजून. लोक कशी काय आकली आहे काही? तळेल पापडाला चकना म्हणतात, चकना. सुधारले का जग? ते खाली ठेवा. हा निवांत. हा चकना म्हणतात म्हणजे खायचं काय याची तरी अक्कल आहे का? नाही. जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेले ना, खुटीला धरिते, एक तंगड उपशित आहे. दुसरं उपसाय गेला, हिटर मध्ये हात गेला, मिळालं. ती सुधारलं जग. एक वाक्य सांगा, तुम्हाला पटणार नाही. जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधरल? विठाल 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 गाथा गेला. गाथा गेला. लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली, लोक तशीच. इंदुरीकर उभ्यानं जरी मिळाला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार.
जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन आहे 26 जानेवारीला. तेच असं उभं राहत असं करतात का नाही, ते असं उभं राहत तोंड नाही वाकडं करते असं राहत. जग सुधारायला लई टाइम लागेल. मला धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिलं? काही लोक म्हणते जग सुधारलं बा, लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना, पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणन, बापाला पप्पा म्हणणं म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकांनी चपला घालून चपात्या करणं, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापानं बुटा घालून जेवणं, हे धर्म नाही. एक वाक्य नाही का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं. सगळे पुढारी ध्यानात ठेवा, जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. फिरव अजून पार फिरव. हा, आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा, फिरव तिकडे. अरे वर फाटी होईल बाहेर. हा, आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आधी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा, बस राहू दे. येतोय आवाज, नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू. देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते. हा, बस आता. रोजची सवय आपल्याला. शिवाय 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ. मी एक कीर्तन नाही करीत कधी. एक केलं आपल्याला ती जमत नाही. हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. जर रूट सापडला तर 5ही धरणार एखादी. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला तिसरा संकल्प आहे, माझे आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही. एवढ्या 3 शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध, प्रयत्न आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे. अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची? आपण सगळं कमवलंय, काय रोग नाही झाला कोणाला, सगळं कमवलंय. काय गाडी, बंगला, पप्पा, कुट्टी, पट्टी, सुट्टी, फ्रीज, कूलर, गॅस, सीटर, वापेचे कणा, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुगणी, उशी, तवा, सांडा, बाथरूम, किचन, नोटा, बेड, शेतीमान, चमचा, वर्गला, उशी, गादी, तक्कल, नोड्या, खंड, खुलं, बोंबड, सुटा, अंडर, फल, कोजिरवाने, घरात काटत, कोणाला शिटामणी साध्य, धक्का, तो बिपचार, भरताला परत गोष्ट ठेवती, डोंगरेवडी, तो काय तगला नागर, शिक्षणाचं ऐकून छेंडा पाण्यामीच खांड, राजनीती, दबंग कॉन्टे, शिंगम, बॉडीगा, झगा, चिकण्याची मिली, दुनियादारी लय भारी माझे मंत्री झाले. आता बाई सटकली पपते फारला ही पोरगी झजपटली, सिटी वाजली, गाडी सुट्टी, पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम, चिमणी उडाली भर आला बाबूराव, बाहुबली, झिंगाट सुनून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाई, वारेवडी या 90 पिऊन का होईना नाचत्यात पोरं. ही परवा निघाले.
तुम्हाला नाही सुधारायचं, काय झालं? एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील. सगळं कमवलंय, इथं घुसलो आपण आता, सगळं कमवलंय, पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे, तिचं नाव सुख आहे. काय? सुख. सुख ज्ञानात आहे. ज्ञान म्हणजे एम ए बी मे नाही. एम ए एम फिल PhD DH MOM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech DEgree डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नीट अँड शेट फार्मसी नाही सिटी ॲग्री DEgree डिप्लोमा MBA BA BTech DTech हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गायरोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ. ट्रकनं पडली, ट्रकनं. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना धिडी ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. काय गमत. हो, बायका मिळानं काहींना. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्याने पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता, यांच्याकडून नाही लागला. हो, काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला. मेले येमेन विमेन नाही. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर. काहींच्या बायका कुत्र्या संघ गप्पा आणत्या, तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पापा जायचा फुल टाइमपास होतो. हे जी मेन काय फिमेल, हे जी मेन काय फिमे. परत वाक्य ध्यानात ठेवा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला खरा सुशिक्षित माणूस. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त 96 कुळी खानदान आहे. हे आभार गबार रक्त नाही. हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन DJ वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं, इतकं भंगार रक्त नाही. हे रक्त कसं आहे माहिती का? हे रक्त कसं आहे माहिती का? हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं, इतकं भंगार रक्त नाहीये. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. आय आय भंगरी. भंगार बापाची पैदास नाही तर. हे रक्त कसं आहे माहितीये का? हे रक्ताचा नियम सांगा एका मिनिटात. राजन तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे. हे रक्त कसं आहे माहितीये का? आईसाहेब जनतेच्या पोशिंद्यानं रणातला एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात पेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायमान. हे गोळवा खाऊन थोबाड सडलेलं रक्त नाही. हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये. जरा भान ठेवा, भान ठेवा, भान मराल. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना, किडा. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या, रोख. भंगरी रोख घे, रोख.
आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त एक आठवडाभर भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खाय 12 महिने मी सांभाळतो तुला तासाला चड्डी घेतो तुला तासाला ए दरिद्री तासाला चड्डी घेतो तुला आणि दारू तर दोन्ही बाजूने पाहिजे होतं चाल जिकून जिरल तिकून जिरल आता हसाल महाराज आता हसाल हसण्यावरी नेऊ नका या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा जरा ध्यानात ठेवा पांढरी केस काळी केली माणसं 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा आठवा बायकोच्या गळ्यातले धागिने मोडणारा बाप आठवा आठवा तो बाप की ज्याचं बनियान मळालं ते त्यानं पलटी करून घातलंय आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा म्हातारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप पागलात बसला महाराज 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचलला आणि म्हातारा स्मशानात केला 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला बापाच्या हातात ती काठी खाली पडली थरथरणारा बाप कापतीशी खाली बसला थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं आग लागली प्रेताला आग स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली बापानं गुडघ्यात गुडकं गुतवलं बाप पागल झाला बाप पागल आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे करा विचार एम बी खातं कोण आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू BA BEd बैल वळीत आहे MA BEd म्हशी माग हिंडत आहे तुझी 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या 11वीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला 1च अंडरपॅन्ट आहे ती बी पिळून नेस होतो तुझ्या पागलात गुशिडा झाल्या जरा घरी जाय आरशा पुढं पाय हे लय दिवस नाही चालत परत नीट वाक्य आहे का ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लय दिवस चालत नाही हे ध्यानात ठेवा ती लय दिवस चालत 300 फूट जमिनीतला बोर कोरडा हाणतोय फुफुटा 110 TMCचं जायकवाडी कोरडं झालतं तुझ्याकडे किती नोट आहे काय जवानी काय तुझी अय संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी डोक्यावर आहे आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं जरा पोरांना नीट ऐका हे इंद्रिकडचं कीर्तन आहे यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही सांगा मला हे 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही गेलाय पोरं जरा नीट ऐका वाक्य नीट ऐका मारा आणि परत चला पुढं वाक्य नीट ऐका मारा शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर पण रस्त्याने येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही ती आपोआप पाय गती घेतात का माहितीये का माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून त्या आईचं पाय आपोआप निघतात आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं आणि आईला म्हणलं आई मी पास झालो का आई मी पास झालो आई पास झालो का आई मी पास झालो आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली आईचा गाल पोराच्या गालाला लागला आईच्या डोळ्याच्या पड्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली घालल्या बोलायची पैशात किंमत किती बोला बोला कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असन बोल याची पैशात किंमत किती बोला लागतो बाप चिल्लर मुतत असेल आणि ठोकळे टाकीत असेल बोल कराल किंमत कराल आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्याच्या पाल्याच्या धाडा पोराच्या गालावरून खाली गालायला किंमत कराल पोरग नुसतं म्हणलं आई मी नुसता पास नाही झालो का आई मी नोकरीला लागलो का आई मी नोकरीला लागलोय आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज आईने पोराचा शर्ट काढला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला इतकी रडली आई आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज काल आणि कानातलं मोडलं महाराज कानातलं मोडलं आईनं कानातलं मोडलं आणि सकाळी लवकर उठली बनेन घे कोलगेट घे टॉवेल घे अंडरपॅन्ट घे गोदडीने नोकरी लागला ना गोदडीने नको काय ने गोदडी थंडी वाजेल आईनं गुणीत गोदडी घातली खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड
आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आई बाबळी खाली उभी राहिली आणि एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली, कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटाव तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाने पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर वाच, अगोदर चहा पेन नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितृपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली गाई, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाई, दादांची काळजी घे गाई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई. आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो माझ्यासाठी बनवलेली शेंगा झाल्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणी दिली की नाही का आई, तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझ्याच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावी आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी ना मुलगा, मग का रडताय. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. जरा जेलमध्ये जाऊन बघा, एकदा गरका मारून या. 16चं बलात्कारात आहे, 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली. याला एकमेव कारण आई बाप मुलांवर कंट्रोलच करत नाही, नाही तर पोरं काहीच करीत नाही. हे रेटावले पाहिजेत. यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही. जरा 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून. इकडे मी पाणी घालून दूध विकतो, तू पाणी टाकून पितो. इकडे मी पैदा केलाय तुला, तो नाही केलं मला. आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. रोज उठून पोलीस, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच, निदान लोक कंट्रोल करते. नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले, लूटमार करणारे सापडले. या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली. हे फटकावले पाहिजे धरून. कस काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. कुठून आणणार तो डोक्याचा भांग. आता भांग इतका दरिद्री आणलाय ना, आलाय का नाही, कुठून वावर नांगरलाय दंड ठुलाय. इकडून मोकळं गेलं, इकडून मोकळं गेलं आणि मध्ये पट्टी ठुली. काही नाही तर इकडून काढलं, इकडं तसंच ठुलंय, मागून रान नांगरलंय. कान फाड फोडलं पाहिजे. काय करत नाही तू, कसं काय बाहेरून जेवण आला ना, आलाय का तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का. गड्याचं तुला गड्याच्याच हात लागत का, गडीच लागतो तुला. तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही, गडी लागतो तुला. त्याला विचार ना बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गड्याच्या हातचं. तुला जर गडीच लागतो, तो गडी याला असा वाढीतो. त्याचा शेंबूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ. कान फाड पाडलं पाहिजे, हे आडपाट नाही. काय करतं बरं पोरगं म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवी आला त्याची. हा मी करेल प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं. पोऱ्या म्हणला मी भाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो. इकडे पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो. ही तन्नाशिकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि केव द्या कोणत्या पोरांना औषध. पोरगं 5 तास मरत नाही, माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का, तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय. ते काय
ह्या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच कटाळलं बाई, याचं काय करा तुम्हाला. येडे नाही धडशियाने नाही फटकावले काय करतो बोर. महाराज ऐ ऐ खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. तेच आज सुखी आहेत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता. आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठे होते, राती कुठे होते, राती नदीला होतो, आता वड्याला चालू. फार भंगार माल पैदा झाला. माल काय करते, आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा, महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे. आजपासून ठरवून टाकायचं, रविवार गुड्डी हाणणे. पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला. आणि तिच्याही पा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय. आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय. अय गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. अहो एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय. याला कारण ऐका, सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं, 10वीला. 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ती कितीला गेलं, 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं, 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकल आहे. मग एक उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. नाही, त्यांचे ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो. आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती. मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ द्या आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो, हा टाइमपास आहे. याला कुठेतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना. मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज तुम एक वाक्य सांगा, हे इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथो द्या, मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, हे आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसांना आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीने भावावर दावा लावला, कोण राहिलं तुमचं,
कोण राहिलं कोण बोला. हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत आहेत ना, हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत या. पाजू नका, हे मौतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही महाराज. गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शंका दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जग आहे. आणि हे मित्र मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्टेटीला गिरायक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा येणार नाही. जगाला काय घेणं नाही महाराज. सगळं अयोध्या रडत होती, मग कोणी म्हणलं का रामाला वनवासाला जाताना आम्ही जातो म्हणलं? उलटे पुसून द्यायला आली गावाच्या बाहेर. वा आदर्श पोरगा आहे, जाय भाऊ. महाराज फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त दोनच माणसांना झालं, एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय अयोध्येला दुःख झालं, तात्पुरती अयोध्या थोडी म्हणली बाबा सगळी रडली. मग बरं नाही गेले 2-5 जण संघ. ही भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको तो एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, केवढं ना बोंबलं ती बाई. देवान तुझी रांडरणकीन झाली मेल्यानं मला का न्यालन, त्यांना काला न्यालन, मला काला ठुलं. आता माझ्या जगण्यात काय मजा राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मेला का नवरा जळत असताना ती आगी वडी आणि 2-4 बाया तिला मागं वडी द्या. थोडी जाळा जवळ नाही आणि ढिल्ली करा बरं, अशी ढिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हण नको बाई, पप्पाचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपनात यायला लागला. का भामट्याची दुनिया येईल का जगाल. एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. आणि बायको बायकोला जपा. आता हे लग्न बायको मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले जे आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ ना म्हणा. तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या. आता तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, बायको नाही मिळणार. तुम्ही आता असेच बजाव. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सुनूचा आहे पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. बायको नाही मिळणार. का नाही मिळणार उत्तर सांगतो ना. तहसीलदार कोण आहे? मुलगी. प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती मुलगी, सगळ्या कंपन्यांचे मॅनेजर मुली. आता टोल नाक्यावर सुद्धा हिशोबाला कोण आहे? मुली. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणल्यावर तिला 1.5 लाख पेमेंट आहे 7व्या आयोगानं. तिला 90% मार्क आहे, मग तिला 95% नवर देऊ नको. तुम्हाला त्यापैकी कोणाला 95 येतं? बॉटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, एका मिनिटात. मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तुम्ही 48ची अगरबत्ती कुठं लावतो? तुम्ही असेच आता बायका नाही मिळणार तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुझ्या मामाला मुलगी आहे का? तो लहान लहान हात बांधेल. मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? 1, 3, 2 आहे का? आणि तुम्ही भाऊकीचं नाही 3 आहे का? 1 मेला. तुझ्या मागचा तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळाय आता का? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने अटकन बीपी येत नाही. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? तुला ना मामाला मुलगी आहे का? किती आहे? 1 टन. तुला भाऊ आहे का? किती आहेत? एकच भाऊ आहे. तू एकटाच आहे का? कल्याण. नशिबाने रे भाऊ, नशिब नाही तर बायको. पोरांचे बाप सध्या नुसते टेन्शन मध्ये आहेत. पुरीचा बाप रिलॅक्स आहे सध्या. पोऱ्याचा बाप उलटा पुरीच्या बापाला म्हणतो राम राम, तुम्हाला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडवा आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप काय म्हणतो माहिती का? टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. मग आता पुरीच्या बापानं आता इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? कर्ज माफ झालंय.
बोंडाळीचे पैसे येणार आहे. तुम्हाला नाही बोंडाळी, खाली येते, आपल्याला नाही. आपल्याला आळी नाही, बोंडाळी नाही, आपल्याला किडा. आळी नाही, बोंडाळी नाही. हा पैसे येणार आहे. रिलॅक्स. मग तो म्हणला पुढच्या वर्षी करू. नवरदेवाचा बाप काय म्हणतो माहिती का, आता थांबतो. मग तो म्हणला थांबू नका, तुमचं तुमचं चालू द्या. मग आता पोरीचा बाप हुशार झालाय, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का, मी असा आहे भाऊ, मोकळा. पोऱ्याचा बाप म्हणला अख्खा आपलं. ह्या 2-3 वर्षात जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. आला आला आला. आता याला दोघांना द्या. आता या 2-3 वर्षात जेवढे लग्न झाले ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पोरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेव्हा लय दिसाना नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून विठाला 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 विठाला